कार्यक्रमाच्या ज्या प्रमुख पाहुणे आहेत अनुताई यांचं आता इथे आगमन झालं आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आपण सगळ्याजणी. अंबाबाईचा उदो अंबाबाईचा अंबाबाईचा उदो अंबाबाईचा अंबाड्यात माळीला तू गजरा जाईचा सूर्यवानी लखलखतो साज डोईचा पार्वतीचं रूप तू अवतार कालीचा मेळ तुझ्या अंबाबाईचा उदो अंबाबाई ठेव हसू लपावून सारे वळ ताक घुसळ घुसळ रडू नको घळ घळ थेंब थेंब पाणी सांड सांग डोळ्यात कुसळ ताक घुसळ घुसळ साऱ्या घराला विसळ तुझ्या मायेन मायेन दिव्यासारखी उजळ. म्हणजे स्त्रीने फक्त सहन करायचं, आपल्या जे काही दुःख आहे ते लपवायचं, डोळ्याच्या पापणीआड डोळ्यातून पाणी आलं तरी म्हणायचं नाही ग कांदा चिरला म्हणून पाणी आलं, असं नाही. आता स्त्रियांनी बोललं पाहिजे, आपल्या भावना प्रकट केल्याच पाहिजे. कारण काय आहे, स्त्री जन्म तुझी कहाणी असं म्हणतो आपण, परंतु पुरुष जन्माला येतो आणि स्त्री घडवली जाते. तिला वारंवार जन्म झाल्यापासून सांगितलं जातं की बाई चालताना खाली वाकून चाल, मुलांशी जास्त बोलू नकोस, स्वयंपाक पाणी शिकायचं, उगाच इकडे तिकडे फिरायचं नाही, संध्याकाळचं वेळेच्या आत घरी यायचं. अशी विविध कुंपणे तिच्या भोवती घातली गेलेली होती आणि ही कुंपणे तिची व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करून टाकायची. स्त्री जन्माची सार्थकता ही गृहव्यवस्था आणि शिशुपालन संगोपन यातच राहायची. परंतु आता जग बदललं आहे. स्त्री दोन्ही म्हणजे घरही सांभाळते आणि बाहेर जाऊन ती अनेक व्यावसायिक क्षेत्र असो किंवा कामासाठी ती व्यस्त असते. त्याच्यामुळे जरी बदलला असला तरी कुठे कुठे एक खंत मनात असते. त्याचं कारण माणसाच्या मनातला षड्रिपू. आपण म्हणतो आज इथे सगळे म्हणाले एका बाईने ह्या बाई सगळ्या बायकांना जमा केलं, सत्कार केला, पण कुठे कुठे विदारक सत्य आहे. याचं कारण षड्रिपू मधली ईर्षा, जलसी वृत्ती, की स्वतःच पुढे जायचं, दुसऱ्यांना जाऊ द्यायचं नाही. एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची दुश्मन असते. बदनाम करायला एका स्त्रीला दुसरी स्त्री भाग्य असते. याचं कारण कुठेतरी तिला असं वाटतं ही स्त्री माझ्या पुढे जाते, तर असं आता वागणं बदललं पाहिजे. अहो एकमेकांना संधी द्या, आनंद द्या, सुख द्या, ते तुमच्याकडे दाब तुटतेने परत येत आहे. एवढं वागून तर बघा म्हणजे तुम्हाला कळेल की खरा आनंद कशात आहे ते. स्त्रीचे अनेक रूप आहेत, त्यापैकी एक रूप म्हणजे आई. आज श्रुतीताईंच्या आई पाठीशी आहे म्हणून त्या इथे उभ्या आहेत. आई या दोन शब्दात संपूर्ण ब्रह्मांड सामावले. आपण कुटुंबाला संस्कार संपन्न बनवण्यासाठी स्त्री लक्ष्मीचं रूप घेते आणि मुलांना सुशिक्षित करण्यासाठी सरस्वती मातेचं रूप घेते. तसेच स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ती दुर्गेचं रूप घेते. त्याचे स्त्रियांमध्ये शक्तिशाली सर्व रूपे आहेत. विश्वातला सुप्त रसांचा, सुप्त गुणांचा, दया, क्षमा, शांती, प्रेम, वात्सल्य, पावित्र्य आणि मांगल्याचा संगम झाला आणि इथे स्त्रीने जन्म घेतला असं म्हणायला हरकत नाही. निसर्गाला सृजनशील बनवणारी, जगाला क्षमा शांतीचा मूलमंत्र सांगणारी, भविष्याला ओटीत फुलवणारी आणि गतकाळाला आपल्या पदरात झुलवणारी स्त्री ही परमेश्वराने निर्मिलेली तिच्या अनंत जगाचा प्रवास सुरू झाला. अशा प्रकारे स्त्रीचा जन्म झाला. आज इथे श्रुतीताईंनी आपल्या सर्वांना बोलवलं. आम्हाला तर मुंबईहून आलोय, पण दरवाजामध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की मी माहेरी आली आहे. मला खरंच खूप आनंद झाला. उसळली कोसबाई
पोटी आल्या लेकी, उजळली कुसबाई पोटी आल्या लेकी, शारदा सरिता आल्या रखुमाईसाठी.